आलूर येथील पत्रकार हनुमंत शंके यांना स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपवर कॉल रेकॉर्डिंग मेसेजच्या द्वारे धमकी दिल्याने मुरुम शहरातील पत्रकार संघाच्या वतीने पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देण्यात आले। पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आलूर येथील पत्रकार हनुमंत शंके यांना त्यांच्या गावातीलच व्हॉट्सॲप ग्रुपवर ऑडिओ मेसेज रेकॉर्डिंगद्वारे अश्लील शिवीगाळ केली असल्याची तक्रार आपल्याकडे दाखल करण्यात आली आहे। तरी सदरील रेकॉर्डिंग शिवीगाळ ही निंदनीय असून पत्रकारांबरोबर कुटुंबातील महिला व्यक्तींनाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे, जे की आम्ही निवेदनावर व्यक्त होऊ शकत नाही। ही बाब प्रचंड निंदनीय आहे। एकंदरीत यांनी वापरलेले शब्द म्हणजेच धमकीचाच प्रकार असल्याचे दिसून येते। तरी अश्लील शिवीगाळ देऊन धमकी देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्याकडे देण्यात आले। यावेळी त्यांच्याशी सर्वच पत्रकार बांधवांनी अशा प्रकारांवर आळा घालण्याबाबतीत विविध बाबतीत चर्चा केली। यावेळी निवेदनावर मुरुम शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नहीर पाशा मासुलदार, सचिव मोहन जाधव, कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले, प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे, रफिक पटेल, राजेंद्र कारभारी, रवी अंबुसे, विलास वाडीकर, इम्रान सय्यद, हुसेन नुरसे आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। येणाऱ्या काळात पत्रकार बांधवांवर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीने धमकी न देता त्यांना त्यांची पत्रकारिता चांगल्या पद्धतीने करता यावी, अशीही यावेळी चर्चा करण्यात आली।